हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। माझी छोटी बहीण आलेली होती आणि ती प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे तिच्यासाठी मी मस्त असा व्हेज दम बिर्याणीचा बेत केला होता। तर बघा, इथे मी व्हेज दम बिर्याणीची रेसिपी आज शेअर करणार आहे। त्यासाठी मी सर्व भाज्या अशा कट करून घेतल्या होत्या। जवळजवळ 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले होते, 3 कलर्सच्या सिमला मिर्च, बीन्स, ओले वाटाणे, फ्लॉवर कट करून घेतलं होतं आणि पनीर सुद्धा कट केलं होतं। आणि अशा झणझणीत बिर्याणी सोबत थंड थंड अशी कोशिंबीर असेल तर मज्जा काही बिर्याणीची खूपच वाढते। तर बघा, मी अशी कोशिंबीर बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि काकडी बारीक चॉप करून घेतली होती। बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली, यामध्येच मी मीठ आणि 1 चमचा एवढी साखरही ॲड केली आणि जवळजवळ 4 टेबलस्पून एवढं मी दही ॲड केलं। आणि मला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी मिळवण्यासाठी थोडं थोडं पाणीही ॲड केलं आणि कोशिंबीर मस्त फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवली। तोपर्यंत मी राईस बॉईल करण्यासाठी पाणी उकळून घेतलं होतं। उकळत्या पाण्यामध्ये सर्व खडे मसाले ॲड केले, मीठ ॲड केलं, लिंबूच्या स्लायसेस ॲड केल्या आणि फक्त 15 मिनिटसाठी मी हा पुलावचा लॉंग ग्रेन राईस भिजवून ठेवला होता, तोही ह्यामध्ये मी ॲड केला। राईस बॉईल होतोय तोपर्यंत मी कांदा उभा जो कट करून ठेवलेला होता तो एअर फ्रायरमध्ये मी भाजून घेतला होता। आणि मी इथे कांदा डीप फ्राय करणार नव्हते, एअर फ्रायरमध्ये बघा असा मस्त भाजला गेला आहे कांदा। आणि मी सर्व आता भाज्या मॅरिनेट करून घेणार होते, तर त्यासाठी एक मोठा बोल घेऊन त्यामध्ये मी सर्व भाज्या ॲड केल्या, बीन्स, फ्लॉवर आणि मी गाजरसुद्धा कट करून घेतलेलं होतं, सिमला मिर्च, ओले वाटाणे हे सगळं मी ॲड केलं। आणि फक्त पनीर जे कट करून घेतलं होतं ते मी सगळ्यात शेवटी, म्हणजे भाज्या शिजल्यानंतर मी हे पनीर ॲड करणार होते, त्यामुळे मी ते बाजूला ठेवलं होतं। या भाज्यांमध्ये मी 3 छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा छोटा चमचा हळद पावडर, 2 मोठे चमचे एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली होती। त्यानंतर मी इथे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, कट करून घेतलेला पुदिनाही ॲड केला होता। आणि हे बघा, हे जे पनीर आहे हे मी सगळ्यात शेवटी ॲड करणार होते, तर त्यामुळे त्याला मी बाजूला ठेवलं। आणि ह्या सर्व भाज्यांना मॅरिनेट करण्यासाठी मी जवळजवळ 3 टेबलस्पून एवढं दही ॲड केलं, चवीपुरतं मीठही ॲड केलं। आणि यामध्ये मी जो माझा ऑल इन वन मसाला आहे तो मसाला मी 3 चमचे एवढा ॲड केला आणि जो कांदा भाजून घेतला होता तोही मी यामध्ये ॲड केला आणि सगळं काही मी हातानेच व्यवस्थित करून घेतलं, मिक्स मिक्स मिक्स। आणि एकदम व्यवस्थित हे सगळं मिक्स करायचं आहे आणि हाताने मिक्स केल्यामुळे प्रत्येक भाजीला, प्रत्येक पीसला हा मसाला व्यवस्थित ॲप्लाय होतो। त्यानंतर मग मी एका माझ्या बिर्याणी हंडीमध्ये हे जवळजवळ 1.5 टेबलस्पून एवढं मी तेल ॲड केलं, 2 टेबलस्पून एवढं मी हे साजूक तूप ॲड केलं। आणि ह्यामध्ये मी सगळ्यात अगोदर तेल गरम झाल्यानंतर पनीर फ्राय करून घेणार होते, तर मी हे कट करून ठेवलेलं पनीर यामध्ये ॲड केलं आणि ते छान गोल्डन ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत मस्त फ्राय करून घेतलं। पनीरला छान गोल्डन ब्राऊन स्पॉट्स आले की पनीर मग मी तेलातून एका बोलमध्ये काढून घेतलं। पनीर असं मस्त फ्राय करून घेतलं ना की बिर्याणीमध्ये त्याची टेस्ट खूपच छान लागते, एकदम अप्रतिम लागते टेस्ट। तर बघा, आता पनीर बाजूला काढल्यानंतर ह्याच पॅनमध्ये मग मी गरम झालेल्या तेलामध्ये हा भाजून घेतलेला कांदा ॲड केला आणि तो मस्त फ्राय करून घेतला। आणि कांदा जणू काही आपण डीप फ्राय केला आहे अशी ह्याची टेस्ट लागते। आणि थोडासा मी फ्राय केलेला कांदा एका बोलमध्ये काढून ठेवला, तो मी गार्निशिंगसाठी वापरणार होते। आणि हे मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या कांदा फ्राय झाल्यानंतर मी बिर्याणी हंडीमध्ये ॲड केल्या आणि कांद्यासोबत ह्या भाज्या अगदी व्यवस्थित फ्राय करून घेतल्या। आणि हे जे बोल मी ज्यामध्ये भाज्या मॅरिनेट केल्या होत्या ते धुवून यामध्ये मी पाणी ॲड केलं आणि आणखी थोडंसं पाणी ॲड करून मी झाकण ठेवून सर्व भाज्या शिजवून घेतल्या। आणि यामध्ये मग मी जे धने पावडर ॲड करायची बाकी होती
ती ॲड केली आणि सगळं काही व्यवस्थित परतवून घेतलं. आता या ठिकाणी माझ्याकडून एक चूक झाली की मी सर्व भाज्या ह्या अगोदर निदान 70% एवढ्या तरी शिजवून घेणं आवश्यक होतं, पण मी तसं केलं नसल्यामुळे माझी बिर्याणी बनायला थोडासा जास्त वेळ लागला. तर ह्यामध्ये भाज्या शिजण्यासाठीच बराच वेळ गेला आणि नंतर मग मी भाज्या छान शिजल्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून घेतलेलं होतं ते पनीर ह्यामध्ये ॲड केलं. तर तुम्ही जेव्हाही व्हेजिटेबल बिर्याणी बनवणार तेव्हा सगळ्यात अगोदर भाज्या कट केल्यानंतर अगदी थोडंसं मीठ ॲड करून निदान 60-70% पर्यंत तरी भाज्या शिजवून घेणं आवश्यक आहे. नंतर बघा ह्या भाज्यांच्या लेअरवर मग मी आपला हा राईसचा लेअर दिला आणि राईसच्या लेअरवर नंतर मी साजूक तूप, हा होममेड गरम मसाला, बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, कट केलेला पुदिना आणि जो फ्राय करून बाजूला ठेवलेला थोडासा कांदा होता तो कांदा ॲड केला. आणि बघा हा आपला राईसचा फर्स्ट लेयर तयार आहे. त्यानंतर मग मी राईसचा सेकंड लेयर यावर दिला आणि सगळं काही रिपीट केलं, जसं की साजूक तूप, गरम मसाला, बारीक कट केलेली कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा, हे सगळं मी पुन्हा ह्या लेयरवर ॲड केलं आणि छान झाकण ठेवून बिर्याणी जवळजवळ पाऊण तास म्हणजे 45 मिनिट्स मला ही बिर्याणी होण्यासाठी टाईम लागला होता. तर भाज्या तुम्ही अगोदरच शिजवून घेतल्या तर फक्त अर्धा तासात बिर्याणी दम होऊन रेडी होऊ शकते, पण माझ्या भाज्या शिजवून घेणं राहिलं होतं त्यामुळे मग मला बिर्याणीला जास्त वेळ म्हणजे जवळजवळ 45 ते 50 मिनिट्स एवढा वेळ लागला होता. पण बिर्याणी एवढी टेस्टी आणि झकास बनली होती ना. हे बघा आपली बिर्याणी दम होऊन रेडी आहे. एकदमच मस्त बेत बनला होता. आणि नेहमी व्हेजिटेरियन रेसिपीज टाकत जाणं अशी रिक्वेस्ट करणाऱ्या आणि माझ्याकडे तक्रार करणाऱ्या मित्रमैत्रिणींसाठी आज मस्त अशी व्हेज दम बिर्याणी मी तयार केली होती आणि रेसिपीसुद्धा शूट करून हे बघा आहे आज तुमच्यासमोर. तर बघा एकदम मस्त आणि टेस्टी ही बिर्याणी बनली होती. तुम्ही सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा आणि हो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.